नमस्कार. आज आपण एका अशा धोकादायक स्कॅमबद्दल बोलणार आहोत जो थेट LPG ग्राहकांना निशाणा बनवतोय. विचार करा, तुमच्या मोबाईलवर अचानक मेसेज येतो, तुमची गॅस सबसिडी थांबवली जाणार आहे. बापरे, असं काही वाचल्यावर कोणालाही धक्का बसेल नाही का? आणि खरं सांगायचं तर हाच मेसेज या संपूर्ण स्कॅमचा पाया आहे. आता प्रामाणिकपणे सांगा, असा मेसेज कधी तुमच्या किंवा तुमच्या ओळखीत कोणाच्या फोनवर आलाय का? जर तुमचं उत्तर हो असेल तर आत्ताच सावध व्हा, कारण हा साधासुधा मेसेज नाही, हा एक मोठा ऑनलाईन फ्रॉड आहे. तर आज आपण याच स्कॅमची पोलखोल करणार आहोत. याला फेक गॅस सबसिडी स्कॅम किंवा LPG स्कॅम असंही म्हटलं जातं. आणि नावाप्रमाणेच हा घोटाळा खास आपल्यासारख्या गॅस सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांना फसवण्यासाठीच बनवला गेला आहे. बरं, मग आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हे घोटाळेबाज नेमकं करतात तरी काय? ते लोकांना आपल्या जाळ्यात अडकवतात तरी कसे? चला समजून घेऊया. याची पद्धत दिसायला अगदी साधी आहे, पण तेवढीच खतरनाक. सगळ्यात आधी काय होतं, तुम्हाला एक SMS किंवा WhatsApp मेसेज येतो. त्यात लिहिलेलं असतं, तुमची गॅस सबसिडी बंद होईल, लगेच KYC अपडेट करा. आणि त्यासाठी खाली एक लिंक दिलेली असते. आता गंमत बघा, तुम्ही त्या लिंकवर क्लिक केलं की थेट एका वेबसाईटवर जाता. ती वेबसाईट हुबेहूब तुमच्या गॅस एजन्सीच्या किंवा बँकेच्या वेबसाईटसारखी दिसते, पण ती खरी नसते. आणि मग तिथे तुम्हाला तुमची सगळी माहिती म्हणजे आधार नंबर, बँक डिटेल्स आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे OTP टाकायला सांगतात. आणि बस, इथेच सगळा खेळ होतो. आणि याचा परिणाम तो तर खूपच वाईट असतो. सबसिडी तर सोडाच, ती काही अपडेट होत नाही. उलट आपल्या कष्टाची कमाई बँक खात्यातून गायब होते. विचार करा किती धक्कादायक आहे हे. पण मग प्रश्न पडतो की लोक इतक्या सहजपणे या जाळ्यात अडकतातच कसे? यामागे काही सायकोलॉजिकल म्हणजे मानसिक कारणं आहेत, जी हे घोटाळेबाज बरोबर ओळखतात. मुख्यतः 3 गोष्टी आहेत ज्यामुळे लोक फसतात. पहिली आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे भीती. अरे देवा, आपली सबसिडी बंद झाली तर? ही भीतीच लोकांना घाई करायला लावते. दुसरी गोष्ट आहे विश्वास. मेसेजमध्ये सरकार किंवा गॅस एजन्सीचं नाव वाचलं की लोकांना वाटतं हे खरं आहे. आणि तिसरं म्हणजे अनेकांना खरी आणि बनावट लिंकमधला फरकच कळत नाही. घोटाळेबाज बरोबर याच गोष्टींवर वार करतात. पण थांबा, घाबरून जाऊ नका, कारण या फसवणुकीपासून वाचणं अजिबात अवघड नाही. काही सोपे आणि एकदम प्रभावी मार्ग आहेत जे आपल्याला या धोक्यापासून 100% सुरक्षित ठेवू शकतात. चला आता घोटाळेबाजांची पद्धत आणि खरी अधिकृत पद्धत यातला फरक स्पष्टपणे समजून घेऊ. बघा, घोटाळेबाज काय करतात, ते लिंकवाला SMS पाठवतात, ऑनलाईनच सगळी माहिती मागतात आणि OTPसाठी हट्ट धरतात. याउलट खरी पद्धत काय आहे? तुम्हाला एकतर एजन्सीमध्ये जावं लागतं किंवा फक्त आणि फक्त अधिकृत वेबसाईटवरच KYC करता येतं. आणि लक्षात ठेवा, ते कधीही OTP विचारत नाहीत. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एक नियम अगदी मनावर कोरून ठेवा. कोणतीही, मी पुन्हा सांगतो, कोणतीही खरी गॅस एजन्सी तुम्हाला KYC अपडेट करण्यासाठी SMS मधून लिंक पाठवणार नाही. कधीच नाही. हाच या स्कॅमला ओळखण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. आणि दुसरा महामंत्र, OTP म्हणजे काय? तो तुमच्या बँक खात्याची, तुमच्या तिजोरीची डिजिटल चावी आहे. आता सांगा, तुम्ही तुमच्या तिजोरीची चावी कोणाला देता का? नाही ना. मग OTP सुद्धा कधीही कोणासोबतही शेअर करायचा नाही, अजिबात नाही. चला तर मग सुरक्षेचे नियम पटकन पुन्हा एकदा लक्षात घेऊया. पहिलं, सबसिडीचं KYC फक्त अधिकृत वेबसाईटवर किंवा एजन्सीच्या ऑफिसमध्ये जाऊनच करायचं. दुसरं, अनोळखी मेसेज आले सरळ डिलीट करा. आणि तिसरं, मनात जरा जरी शंका आली, कसलाही विचार न करता थेट गॅस एजन्सी गाठा. आता ही सगळी माहिती आपल्याला मिळाली आहे, पण ती फक्त आपल्यापुरती ठेवून चालणार नाही. कारण आपल्या आजूबाजूच्या लोकांना, आपल्या माणसांना या फसवणुकीपासून वाचवणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. 1 मिनिट थांबा आणि विचार करा. आपल्या घरात, आपल्या कुटुंबात किंवा मित्रपरिवारात असं कोण आहे ज्यांना या स्कॅमचा सगळ्यात जास्त धोका आहे? कदाचित आपले आईवडील, आजी-आजोबा किंवा असे कोणी जे मोबाईल आणि इंटरनेट जास्त वापरत नाहीत. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, हा स्कॅम आज प्रत्येक घरात पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. म्हणूनच ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. त्यांच्याशी याबद्दल बोला, त्यांना सावध करा. कारण एकत्र मिळूनच आपण या ऑनलाईन फसवणुकीला हरवू शकतो आणि आपल्या सर्वांना सुरक्षित ठेवू शकतो.